नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात या विशेष बातमीने करूया. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अजून सुद्धा फरार आहे. कोरटकरच्या वादग्रस्त विधानाला महिना उलटलाय, पण अजून सुद्धा कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे कोरटकरला नेमकं वाचवतंय कोण असा सवाल उपस्थित होतोय. बघूया. चिल्लर कोरटकर हरवला कुठे? कोरटकर लपला की लपवला गेला? विरोधकांसह मिटकरींनाही संशय. लुकआउट नोटीस नंतर तरी सापडणार? फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरनं धमकी देणारा फोन केला. या फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजेंविषयी कोरटकरनं त्याच्या मनातील विष ओतलं. या घटनेनंतर तात्काळ इंद्रजीत सावंतांनी कोल्हापुरात तक्रार दाखल केली. या घटनेला आज जवळजवळ महिना उलटत आलाय, पण अजूनही छत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणारा कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ज्या पद्धतीनं कोरटकर फरार झालाय, त्यावरून आता कोरटकरला पोलिसांच्या मदतीचे आरोप केले जात आहेत. प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा केलेला आहे. आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं, त्याला जेलमध्ये सळू द्यावं, त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते. उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या, किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं. आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही. असं आहे, नागपूरकरचा एक कोरटकर कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, अमित शहाजींना भेटतो, पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो. त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल, अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या, हात घातलं तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील. तर मग पोलीस काय करतील बिचारे. सध्या प्रशांत कोरटकर विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्याचा पासपोर्टही त्याच्या पत्नीकडून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा होती, पण कोरटकर देशाबाहेर गेला नसून तो महाराष्ट्रातच असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान विरोधकांसह काही सत्ताधारी नेतेही कोरटकरला पोलिसांची मदत होत असल्याचा आरोप करत असले तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. पोलीस यंत्रणेचं काम करतायत. कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कोणी प्रयत्न करतं अशाचा भाग नाही. आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये. पण त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो. बघा, असं आहे की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे. कोणताही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही. आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य आहे. इथे या प्रकारचं कोणत्याही चुकीला माफी नाही. आणि 100% आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या 2-4 दिवसात प्रशांत कोरटकरच्या हातात बेड्या राहतील. पोलिसांनी प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस बजावल्यानंतर ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकरनं कुठे कुठे प्रवास केला याचाही शोध घेतला जातोय. कोरटकर राज्यातच असून तो चंद्रपुरात लपल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे कोरटकरवरून राजकारण तापलं असताना आणि कोर्टानंही कोरटकरचा जामीन फेटाळल्यानंतर तरी पोलीस कोरटकरला बेड्या ठोकतात की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.